संघाला सावध केलं. नाणेफेकीचा अतिशय महत्वाचा भाग्याचा कल आपल्या बाजूने घेतला तो राजा लायन्स धामणी संघाने. राजा लायन्स धामणी संघाने महत्वाचा नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने घेतला आणि मैदान स्वीकृत केलं. त्यावर पहिली चढाईची संधी राजा लायन्स धामणीने कोणाला दिली तर ती जुगाई कोसुम संघाला. जुगाई कोसुम एक मातब्बर संघ आणि पहिली चढाई घेऊन येतोय एक जुगाई कोसुम संघाचा महत्वाचा आधारस्तंभ श्यामल खाडेकर. एक महत्वाचा अस्त्र आहे. सलामीची चढाई होती, तितकीच कमालीची चढाई आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिलं गुणांकन प्राप्त झालं ते जुगाई कोसुम संघाला. सलामीची चढाई होती. खरं तर राजा लायन्स धामणी संघानं सावध पवित्र आहेत या ठिकाणी आपला डिफेन्स करणं गरजेचं होतं. जशास तसं उत्तर दिलं गेलं. ज्या वेळेला सलामीची चढाई घेऊन श्यामल घाणेकर आला आणि श्यामल घाणेकरनं पहिलं गुणांक प्राप्त केलं, त्याला प्रत्युत्तरादाखल राजा लायन्स संघाकडून आक्रमण झालं आणि राजा लायन्सने देखील प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा एक गुणांक प्राप्त केलं. उभय संघ पूर्वार्धामध्ये खेळत आहे आणि पूर्वार्धामध्ये खेळत असताना एकमेकांना छानपणे आजमावत आहे. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर दाखल आक्रमण होतोय. ज्याला 6 नंबर जर्सी परिधान केले, 222चं सजग सुंदर क्षेत्ररक्षण आहे. एका बाजूला कॉर्नरला श्यामल खाडेकर एक खाजगी खेळाडू म्हणून ज्याचा उल्लेख होतो आणि ज्या वेळेला श्यामलचा खेळ बहरात येतो त्यावेळेला जुगाई कोसुम विजयाच्या दिशेनं खडदोड करत असते. एक चांगला सामना आपण पाहतो. मातब्बर संघांचा खेळ पाहतो. राजा लायन्स मयुरेश साळुंके कॉर्नरला आहे. श्यामल घाणेकर आक्रमण करतोय. छान पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय ते श्यामल घाणेकरचं स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमण करत असताना हलकासा चिपवतो तो प्रतिस्पर्धी संघाच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं. श्यामल घाणेकरची एक निष्फळ चढाई पाहायला मिळेल. श्यामल घाणेकर म्हटलं की एक महत्वाचं अस्त्र आहे. जुगाई कोसुम संघाची मदार ज्या खेळाडूवर अवलंबून आहे तो श्यामल घाणेकर. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा 25 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू आक्रमण करतोय. स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमण करत असताना पुन्हा एकदा छेप घेतली गेली ती लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं आणि प्रतिस्पर्धी संघाच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं अर्थात श्यामल खाडेकरच्या दिशेनं. थर्ड राईट डू ऑर डाय तिसरी चढाई. ज्या चढाईमुळे अर्थात प्रो कबड्डीच्या माध्यमातून अस्तित्वात आलेली ही तिसरी चढाई. ज्या वेळेला 2 चढाया अनप्रोडक्टिव्ह होतात त्यावेळेला तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करायची हा प्रयत्न असणार आहे. आणि या चढाईपट्टूला या चढाईमध्ये एखादा गुण प्राप्त करावा लागणार अथवा सिटिंग बॉक्सचा रस्ता करावा लागणार. अशाच वेळेला या ठिकाणी ऍडव्हान्स टॅकल आपल्याला पाहायला मिळतो. वॉट आउट मयुरेश साळुंके देखील बाहेर गेला आणि त्यामुळे पंचांचा एक सुंदर निर्णय. राज्य असोसिएशनशी संलग्न असणारी ही पंच मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला मंगेश खळे तर दुसऱ्या बाजूला भाया खामकर. दर्जेदार पंच मंडळ आहे. कित्येक मैदानावरची सुखदुःख ज्यांनी जवळून पाहिलेत. पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल आणि या ठिकाणी मात्र आता पंचाला मोजावे लागणार आहेत. पाहूया पंचांचा डिसिजन आता महत्वाचा असणार आहे. अचूक लक्ष आहे. सुपर रेट आपल्याला पाहायला मिळते. 3 डिफेंडर बाद होत आहेत आणि एक टेक्निकल पॉइंट धामणीला पुन्हा एकदा. धामणी 4 पॉइंट. अचूक लक्ष आहे. राजा लायन्स धामणी संघाकडून महत्वाचा मोहरा जुगाई कोसुम संघाचा बाहेर फेकला गेला आणि तो म्हणजे श्यामल घाणेकर. ही मात्र आता जमेची बाजू असणार आहे. जास्तीत जास्त काळ श्यामल घाणेकरला मैदानाच्या बाहेर ठेवायचा आणि पहिलं सत्र आपल्या बाजूकडून करून घ्यायचं. पहिल्या सत्रावरती आपलं वर्चस्व कायम राखायचा हा प्रयत्न असणार आहे तो राजा लायन्स धामणी संघाचा. 3 क्षेत्ररक्षक मैदानात आहे. विभागला गेलेलं क्षेत्ररक्षण आहे आणि ज्या वेळेला विभागला गेलेलं अंतरावरचं क्षेत्ररक्षण असतं त्यावेळेला त्या क्षेत्ररक्षणाची जर का कोंडी फोडायची असेल तर तितकाच तरबेज आणि माहीर चढाईपट्टू असावा लागतो. थोडीशी दमछाक होते स्वाभाविक आहे कारण विभागला गेलेल्या क्षेत्ररक्षणाला सामोरं जात असताना दमछाक होते. त्रुटीत काय घेतला जातोय ती आखली गेली की राजा लायन्स धामणी संघाकडून. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा जुगाई कोसुम संघाचं आक्रमण आहे. छान आक्रमण आहे. लेफ्ट राईट कॉर्नर सतत हलते ठेवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय तो याच चढाईपट्टूकडून. 2-2 1-2चा क्षेत्र आखला गेलाय
छान स्कॉर्पिंग करण्याचा प्रयत्न होतोय आणि निष्फळ चढाई करून आपल्या प्रांगणाच्या दिशेनं पुन्हा एकदा सुखकर असा परतीचा प्रवास जो पाहायला मिळाला तो जुगाई कोसुम संघाचा. पुन्हा एकदा आक्रमण होतं. 3 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि आता मात्र क्षेत्ररक्षकांची जबाबदारी वाढलेली आहे. कारण बराच काळ श्यामल खाडेकर मैदानाच्या बाहेर आहे आणि श्यामलच्या मनात देखील खंत असणार आहे. कारण पूर्वार्धामध्ये प्रदीर्घ काळ मैदानाच्या बाहेर बसणं ही एक धोक्याची सूचना आहे. श्यामल घाणेकर सारखा एक महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे आणि मयुरेश साळुंके या संघासाठी त्याच वेळेला 4 गुणांचं खच्चीकरण झालं. थर्ड रेट 2 ऑल्ट आहे, तिसरी चढाई आहे आणि यावेळेला या चढाईपट्टूला केवळ 29-30 सेकंद मैदानावरती खेळवत ठेवणं गरजेचं आहे. त्याची पूर्ती दमछाक होऊ देणे गरजेचे असतानाच या ठिकाणी छान तो टॅकल पाहायला मिळतो मयुरेश साळुंकेकडून. सुंदर टॅकल पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गुणाची बरं आहे. थर्ड रेट 2 ऑल्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक मैदानात आहे आणि तिसरी चढाई आहे. ही चढाई निश्चित सार्थकी ठरवावी लागणार आहे. या चढाईपट्टूला 2 क्षेत्ररक्षकांच्या समोर चाललेला हल्ला आपण पाहतो आणि ही चूक आहे जुगाई कोसुम संघाकडून. थर्ड रेड होती. या चढाईपट्टूची दमछाक होऊ देणं गरजेचं होतं. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा आक्रमण होतंय जुगाई कोसुम संघाकडून. राजलायन्स धामणीच्या प्रांगणामध्ये स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमण करतोय. प्रतिस्पर्धी संघाच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने हल्ला करत असताना छान रिव्हर्स टॅकल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय राजलायन्स धामणी संघाकडून. संघाचं कॉम्बिनेशन जे आपण म्हणतो छान असं संघाचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय. संघाचा ताळमेळ अबाधित राखून खेळणं हे जे पाहायला मिळतंय ते राजलायन्स धामणी संघाकडून. पुन्हा एकदा नव्या जोमानं जुगाई कोसुम संघ इन होतोय आणि आता मात्र या ठिकाणी एक जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे ती जुगाई कोसुम संघाला. कारण पूर्वार्धामध्ये सुरुवातीलाच बॅकफुटवर संघ गेलाय तो जुगाई कोसुम आणि जर का फ्रंटफुटवर यायचं असेल तर या ठिकाणी उर्वरित काही वेळामध्ये आकर्षक चढाया रोमहर्षक पकडींचं प्रदर्शन करावं लागणार ते जुगाई कोसुम संघाला. आणि हे प्रदर्शन करत असताना संयम देखील राखावा लागणार. श्यामल घाणेकर आक्रमण करते ज्यानं 7 नंबर जर्सी परिधान केले. स्वतःच्या लेफ्ट कॉर्नरच्या दिशेनं या ठिकाणी पुन्हा एकदा छान बॅटिंग करण्याचा अवलंब करतोय. श्यामलचं वैशिष्ट्य आहे ज्या वेळेला श्यामल आणि या ठिकाणी रनिंग हँड टच केल्याचा श्यामल दावा करतोय थेट लॉबीमध्ये आणि सिंगल पॉईंट 6 नंबरला मारलं गेलं आणि पंचांचं अचूक लक्ष आहे. अचूक लक्ष आहे आणि त्यामुळे श्यामल घाणेकरने या ठिकाणी जे पंचांक अपील दाखल केलं होतं पंचांकडून अपील स्वीकृत झालेलं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा एका धक्क्याला सामोरं जावं लागतंय ते राजलायन्स धामणी संघाला. 2-2चं क्षेत्र पुन्हा एकदा आखलं गेलं. श्यामल घाणेकरचा जर का एकदा श्यामल घाणेकरला कबड्डीची लय सापडली तर मात्र ती धोक्याची सूचना असणार राजलायन्स धामणी संघासाठी. या ठिकाणी श्यामल घाणेकरला रोखून धरणं ही महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे ती राजलायन्स धामणी संघाला. आक्रमण करतो श्यामल घाणेकर ज्यानं 7 नंबरची जर्सी परिधान केले. सुंदर प्रयत्न आहे आणि श्यामलला देखील जाणीव आहे की आपल्याकडून आता एखादी चूक होऊ द्यायची नाही. सामन्याचा पूर्वार्ध पंचमंडळी घोषित करताय. सामन्याचं पहिलं सत्र संपुष्टात करावी. उत्तरार्धाला सुरुवात. मंगेश कदम करंबळे कृपया आपण या क्रीडानगरीच्या मंचावरती यायचं आपल्याला आयोजकांच्या वतीने विनंती आहे. उत्तरार्धाला सुरुवात. पूर्वार्ध संपुष्टात आहे. 8 गुणाची पिछाट जुगाई कोसुम संघाची. त्यामुळे 8 गुण हाताशी घेऊन खेळताना संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय तो राजलायन्स धामणी संघ. पहिल्या सत्रावरती राजलायन्स धामणी संघानं वर्चस्व राखला. पहिल्या सत्रात खेळत असताना जुगाई कोसुम संघासमोर दबाव झुगारून खेळलं गेलं आणि दबावाच्या छायेखाली वावरताना संघ कोणता पाहायला मिळाला तर तो जुगाई कोसुम. आक्रमण होतोय राजलायन्स धामणी संघाकडून. स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. ज्या वेळेला एखादा चढाईपट्टू विरोधी संघाच्या प्रांगणामध्ये चढायला जातो त्यावेळेला एक दिशा ठरवून घेतली जाते की आपण आक्रमण करत असताना कोणत्या दिशेने आक्रमण करायचं, कोणत्या समोरच्या डिफेंडरला लक्ष करायचं आणि मैदानावरती खेळत असताना मैदानावरचं भान राखून खेळायचं हा प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा असतो. पुन्हा एकदा श्यामल घाणेकर. श्यामलला परिपूर्ण जाणीव आहे आपण 8 गुणाने जवळजवळ पिछाटीवर आहोत. 8 गुणाने समोरचा संघ आघाडीवर आहे.
आणि तेव्हा शामल आक्रमक खेळ करून निश्चित या ठिकाणी प्रयत्न करताना पाहायला मिळतोय. सिंगल पॉईंट सुरुवातीलाच सांगितलं. थर्ड रेट डू ऑर डाय, तिसरी चढाई आहे. दोन चढाया अनप्रोडक्टिव्ह झाल्यानंतर तिसरी चढाई प्रोडक्टिव्ह करायची. स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेनं आक्रमण, निदान रेषेच्या आसपासचा खेळ पाहायला मिळतोय. खोलवरचा आक्रमण पुन्हा एकदा मध्य क्षेत्ररक्षकाच्या दिशेनं रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न होतोय. आणि याच वेळेला ऍडव्हान्स टॅकल कोणाचा आहे तर शामल खाणेकर. या पद्धतीनं भिंत उभी टाकावी त्या पद्धतीनं शामल खाणेकरचा ऍडव्हान्स टॅकल आपल्याला पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा या चढाईपट्टूला जेरबंद करण्यात यश आलं ते जुगाई कोसुम संघाला. सहजासहजी मैदानावरती हार पत्कर ते जुगाई कोसुम. जुगाई कोसुम म्हटल्यानंतर संघर्ष आला. मैदान म्हटलं की संघर्ष अटळ, आणि मैदान म्हटलं की मैदानाला साजेसा असा खेळ करायचा हा प्रयत्न निश्चित असणार आहे तो जुगाई कोसुम संघाचा. कित्येक मैदानावरचा जेतेपद उपविजेतेपद पटकावलेला संघ आहे. त्यामुळे आपली प्रतिष्ठा राखायची, आपल्या प्रतिष्ठेला कुठे बाधा येऊ द्यायचं नाही हा प्रयत्न निश्चित असणार तो जुगाई कोसुम संघाचा. आक्रमण होतोय राजराज धामणी संघाकडून, ज्यानं 1 नंबरची जर्सी परिधान केली. असा चढाईपट्टू आक्रमण करतो, थोडासा स्थिरावतोय. अंदाज मित्रांनो, स्थिरावायचं अंदाज घ्यायचं असं प्रयत्न संपुष्टात आहे. घाणेकरला कसा चेरबंद करायचा त्याकरता कोणती रणनीती आखायची, कोणते डावपेच आखायचे, कोणती व्यूहरचना आखायची. ही व्यूहरचना आणि डावपेच रणनीती पक्की झाली. आणि शामल खाणेकर आक्रमण करण्याकरता पुन्हा एकदा सज्ज झालेला पाहायला मिळतोय. छान आक्रमण करतोय. शामल खाणेकरची खासियत आहे की शामल खाणेकर स्वतःच्या राईट कॉर्नरच्या दिशेने आक्रमणाला सुरुवात करतो, कधी कधी लेफ्ट कॉर्नर, पण सहजासहजी राईट. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं. गुणांक स्थिती अशी आहे, राजराज 11 आणि कोसुम 5. 11-5, 5-11. अजून देखील 6 गुणाची भरभक्कम आघाडी आहे ती राजराज धामणी संघाकडे. या पुढे होणारा सामना आहे निनावी मुसरी विरुद्ध जाकमाता तामारे. मित्रांनो, आपल्याकरता पहिला पुकार. निर्णायक मिनिटांचा खेळ बाकी आहे. अटीतटीची मिनिटं ज्याला आपण म्हणतो, या अटीतटीची मिनिटांचा खेळ बाकी असताना, निर्णायक मिनिटांचा खेळ बाकी असताना पुन्हा एकदा थर्ड रेड आहे. आणि थर्ड रेड करता विश्वास प्रवाह टाकला गेलाय जुगाई कोसुम संघाकडून, तर तो शामल खाणेकर वरती. शामल खाणेकर आक्रमण करतोय आणि निश्चित या ठिकाणी डबल 2चं क्षेत्ररक्षण आहे. बोनसची कोणतीच संधी नाही, त्यामुळे शामल खाणेकरला एखादा डिफेंडर बाद करावाच लागणार आहे. आणि या ठिकाणी शामल खाणेकरने लक्ष कोणाला केलं तर मयुरेशला. चालू सामन्याची शेवटची 3 मिनिटं. शेवटच्या 3 मिनिटाचा खेळ बाकी. थर्ड रेड आहे, डू ऑर डाय स्वरूपाची चढाई आहे. शामल खाणेकरनं आक्रमण केलं होतं आणि मयुरेश साळुंकेला लक्ष केलं. मयुरेश साळुंके भक्ष ठरला आणि मयुरेश साळुंके या ठिकाणी मैदानाच्या बाहेर केला. पुन्हा या ठिकाणी मैदानावर तू मैमायला सुरुवात झाली. मैदानावरची शपथ घेतली गेली आणि खरं तर प्रचंड दबाव, एक लॉबीचा रस्ता धरला गेला आणि पंचांवर जोरदार दबाव टाकला जातोय. सिंगल पॉइंट धामणी. पंचांनी अपील स्वीकृत केलं, अचूक लक्षात. आणि प्रत्येक खेळाडूला न्याय देण्याचं काम पंचांकडून मैदानावरती पाहायला मिळते. ही या पंचमंडळांची खासियत आहे. योग्य खेळाडूला योग्य न्याय. आणि तेव्हा मैदानावरती काम करत असताना परिस्थितीविरुद्ध निर्णय घेण्यापेक्षा नियमाला धरून निर्णय घेणं ही या 2 पंचमंडळांची खासियत आहे. चालू सामन्याची शेवटची 2 मिनिटं. शेवटच्या 2 मिनिटाचा सामना बाकी आहे आणि अजून देखील राजराज आघाडीवर आहे. आणि ही खंत निश्चित आहे ती शामल खाणेकरच्या मनामध्ये की आपण सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला. खरं तर शामल खाणेकर सलामीची चढाई घेऊन आला होता आणि सलामीच्या चढाईमध्ये शामल खाणेकरनं सुरुवातीचं पहिलं गुणांक प्राप्त केलं होतं. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता राजलायन्स संघावरती, पण याच वेळेला राजलायन्स संघानं शामल खाणेकरची टॅक्ट ओळखली, शामल खाणेकरची कौशल्य समजावून घेतली आणि या शामल खाणेकर पुन्हा एकदा आक्रमण करण्याकरता त्यानं 7 नंबरची जर्सी परिधान केली. जुगाई कोसुम संघाचं हे महत्वाचं अस्त्र आहे. शामल खाणेकर म्हटलं की घातकी खेळाडू. कित्येक मैदानावरती त्याचा मी खेळ पाहिला, त्याचा मी साक्षीदार आहे. स्कॉर्पियन किक, बॅक किक करण्यामध्ये माहीर असणारा असा हा शामल खाणेकर. पाहूया आता मात्र शामल खाणेकरला पुन्हा एकदा सिटिंग बॉक्सचा रस्ता दर्शवला जातो. हलकासा धक्का तंत्र अवलंबलं जातं. चालू सामन्याचं शेवटचा 1 मिनिट. सामना मात्र काहीच सेकंदाचा बाकी आहे. अंतिम टप्प्यात
पुण्यातील केविवाडी थरपड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. कारण काही सेकंदाचा सामना बाकी आहे आणि काही सेकंदाचा सामना बाकी असताना या ठिकाणी अजून देखील आघाडीवर संघ कोणता आहे तर तो राजे लायन्स धामणी. जुगारी कोसुम संघ अजून देखील पिछाडीवर आहे. चालू सामन्याची काही सेकंद बाकी आहे आणि काही सेकंद बाकी असताना या ठिकाणी मात्र हलकसा स्मित हास्य पाहायला मिळतंय ते राजे लायन्स संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावरती. कारण आजच्या दिवसातील हा पहिला सामना आणि या पहिल्या सामन्यामध्ये आपण चमकदार अशी कामगिरी करून ही चूक आहे. 2 गुण प्राप्त होत आहेत जुगाई कोसुम संघाला आणि काही सेकंदाचा सामना बाकी आहे. आक्रमण थर्ड रेक 2 ऑर डाय तिसरी चढाई आहे. कदाचित एका दुसरी रेड शिल्लक असू शकते आणि याच वेळेला पुन्हा एकदा ऍडव्हान्स टॅकल केलाय श्यामल खाडेकर. सिंगल पॉइंट पाहूया. श्यामल खाडेकर आक्रमण करण्याकरता पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षक मैदानात आहेत आणि 2 क्षेत्ररक्षक मैदानात असताना या ठिकाणी छान होल्ड पाहायला मिळतोय श्यामल खाडेकरचा. सुपर टॅकल होतोय आणि 2 गुण प्राप्त होतात राजे लायन्स धामणी संघाला आणि सामना संपुष्टात येतोय. गुणांक स्थिती अशी आहे राजे लायन्स धामणी 15 आणि जुगारी कोसुम 9. 6 गुणानं राजे लायन्स धामणी संघ विजयी होतोय.